यायची ना हा वगैरे, ते सूज वगैरे कमी झाली सगळी. हा पण म्हणजे माझ्या म्हणजे नी मध्ये आणि जसं बॉडीमध्ये थोडा कटकटचा आवाज येतो ना, हम्म, थोडं मला स्पाईनचा प्रॉब्लेम दाखवलाय ना, हम्म. रोमॅटॉइड आर्थरायटिस. तर ते बर. थोडं म्हणजे आपल्याच मेडिसिन घेतो मी, बाकी अलोपॅथिक मेडिसिन खात नाहीये. हा हा हा. तर कधी कधी माझं अंग धरतं असं पूर्ण, हम्म, हम्म. म्हणजे हे मग स्पाईन. आता तुम्हाला फरक वाटतोय, मग कंटिन्यू करायचंय तुम्हाला, बरोबर ना? फरक तर आहे, अच्छा. फक्त थोडस म्हणजे पाहिजे म्हणजे असून आपलं कसं पहिल्यासारखं त्यासाठी हा. व्हायला किती टाइम लागेल एक अंदाज? नाही, आता हे सप्लिमेंट आहे दादा, अन्न म्हणून हा लोक रोज खातात. शरीराची जी हा गरज आहे ना, हम्म, शरीराला जे न्यूट्रिशन कमी पडतं हम्म, ते आपल्याकडून अन्नातून जात नाही, मग हा, त्याच्यासाठी याचा वापर होतो. मग ते हा, शरीरात गेल्यानंतर बॉडीला रिकव्हर होत जातं ना. जर हा. सुरुवात जर झालेली तर म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो का 3 महिन्याचं तरी घ्या. आलं का नाही, आता आपण लक्षात? चालूच आहे रेग्युलर. आता आपण सेरिब्रलना तर 2 महिन्याची पाठवलीच आहे तुम्ही लास्ट महिने. आता पण ते 2 महिन्याचेच येणार ना त्या. हो, 2 बॉटल येणार दोन्ही पण त्या. हा, मग ते पुढे पण मी मागवतच राहणार कसं असं चालेल, नाहीये. कंटिन्यू करा, हे होऊन जाईल तुमचे प्रॉब्लेम जे जोपर्यंत राहिलेले आहे मी ना. ठीक नाही, जोपर्यंत मी ठीक नाही होते प्रॉपर, किंवा हा आता सगळं नी मध्ये थोडं किटकटचा आवाज वगैरे किंवा कुठे हा. काय ते सगळं तोपर्यंत तर ते घेणारच आहे. फक्त मला ते रिझल्ट भेटले पाहिजेत असं. नाही, आता रिझल्ट तुम्हाला येता येतं ते कंटिन्यू करा, आणि कंटिन्यू केल्यानंतर रिकवर झाले बी तरी पुढे हम्म. अजून मधून चालू ठेवा, म्हणजे परत तो हा प्रॉब्लेम उद्भवणार नाही. कारण जे आपण हा. खातोय अन्न ते सगळं हायब्रिड केमिकल युक्तच खातोय, फास्ट फूडच खातोय ना. अन्न हो. तुमचं बदललं नाही, परत हम्म. प्रॉब्लेम येणार ना. हम्म. असं आहे ते. चालेल, पाठवतो मी, ऍड्रेस आहे तुमचा, पाठवायला हा. होतो. ओके ओके, ठीक आहे. चालेल, हो. चल. फरक काय आहे ना, फरक असं बऱ्यापैकी जाणवलं पोटाला. हा पोट सापडत नव्हतं ना. हा अंग दुखायचं कमी झालेलं आहे. हा हाडकं दुखायचे कमी झालेले आहे. हा हा. हो. म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे. फक्त आपण जे तुम्ही म्हणले होते की वजन कमी होईल, पण ते वजन काही कमी झालेलं नाही. कोलेस्ट्रॉल असेल किंवा चरबी असेल ना, त्या मात्रेमध्ये ते कमी होतं. शरीरामध्ये वजन कमी होणं म्हणजे हाडं काही बारीक नाही होत, कातड काय पातळ नाही होत. होतं काय, आपल्या शरीरात नको असलेलं कोलेस्ट्रॉल, नको असलेली Right. चरबी जेवढी आहे त्या प्रमाणात कमी होतं त्याच्या शरीरानुसार. त्याच्यामध्ये काही असं वजनामध्ये काही फरक पडत नाही का? अहो, मी काय बोलतो, फरक पडतो, पण किती हे त्या प्रमाणात ते कमी होतं ना. अच्छा, म्हणजे ओके ओके ओके. मग चरबी कोलेस्ट्रॉल जर जास्त तुम्हाला नसेल तर त्या प्रमाणात तेवढं कमी नाही होणार ना. पण तरी हा ते हा हा. बघतो स्पिरुलिना जेवढे दिवस घ्याल ना, हळूहळू हा हळूहळू तब्येत फिट व्हायला लागते ना. हा, तसं म्हणजे बऱ्यापैकी चांगला फरक आहे त्याचा बरं का. हा हा काय हा. की 3 महिने आता कम्प्लीट 4 दिवस हा 3 महिने कम्प्लीट होतीलच आता. नाही, काही नाही, फरक जाणवणं महत्वाचं आहे हो. बाकी तब्येत फरक थोडीफार 100 जास्त. नाही सर, फरक 100% आहे बरं का हा त्याचा. हा हो, आहे. तुम्ही म्हणलं तसं 3 महिने आपण कम्प्लीट केलं, आहे फरक. पोटाला माझे हाडकं दुखायचे ते कमी झालं. हा. हो. नाही, काही हरकत नाही, झालं कमी. मला ऍड्रेस रिपीट करून द्या, मी 2 बॉटल पाठवायला होती भक्तांच्या. ठीक आहे, समोर नंतर पाठवतो. सिब्रेक्थॉनची 1 बॉटल 120 टॅबलेट असते ना, हो. किंवा त्याचे 2 पाठवा, हं. आणि ते 1 पाठवून द्या स्पिरुलिना. बरं, 4 बॉटल पाठवतो. मला तसं लिहून टाका, व्हॉट्सअप टाकून ठेवा. आता आजचं आवरलंय काम, सोमवारला पाठवावं लागेल ते. ठीक आहे. बरं बरं, चालेल ओके. ना. हो. फरक जाणवलं तुम्हाला? मला म्हणजे पॅरालिसिस झालता 2 वर्षापूर्वी. पॅरालाइज झालं होतं, ओके. मग आता जरा नसा मोकळ्या झाल्यासारखं वाटतंय, चालायला फास्ट यायला लागले, अच्छा आणि थोडं हलका हलकं वाटायला लागलंय आता पहिल्यापेक्षा. अच्छा अच्छा, इम्युनिटी पण वाढली. हो, वाढली वाढली वाढली. चालायला काय त्रास व्हायचा अगोदर? चालायला जडपणा वाटायचा ना पायात वगैरे. अच्छा, मग पाय बी ओढायचे का चालायचे क्लिअर पण जड वाटायचं? हो, जड वाटायचं, जरा आता हलकं वाटायला लागलंय. अच्छा, किती दिवस घेतले? आता बघा 2 महिने झालेत माझे पूर्ण. अच्छा हो, मग अच्छा, मला म्हणजे अजून बऱ्यापैकी 50% रिझल्ट वाटतोय तुम्हाला? 50% आहे रिझल्ट सर. अच्छा अच्छा, नाही काही कमी जाल तुम्ही.